विठ्ठले तो हा
हीच भावी माझी आस, हीच भावी माझी आस, हीच भावी माझी आस, हीच भावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास, हीच भावी माझी आस, हीच भावी माझी आस, भावी माझी आस, हीच भावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, 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 पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी, वारी चुकोने दे हरी, वारी चुकोने दे हरी, वारी चुकोने दे हरी, वारी चुकोने दे हरी, संत संगे सर्व काळ, संत संगे सर्व काळ, अखंड प्रेमाचा सुकाळ, 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 पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी, वारी चुकोने दे हरी, वारी चुकोने दे हरी, वारी चुकोने दे हरी, वारी चुकोने दे हरी, चंद्रभागे स्नान, चंद्रभागे स्नान, चंद्रभागे स्नान, चंद्रभागे स्नान, मागे हे चिदान, मागे हे चिदान, तुका मागे चिदान, तुका मागे चिदान, तुका मागे चिदान, तुका मागे चिदान, चंद्रभागे स्नान, चंद्रभागे स्नान, चंद्रभागे स्नान, चंद्रभागे स्नान, मागे हे चिदान, मागे हे चिदान, मागे चिदान, तुका मागे चिदान, तुका मागे चिदान, तुका मागे चिदान, हरिचा वार करी, पंढरीचा वार करी, हरिचा वार करी, पंढरीचा वार करी, वारी चुकोने दे हरी, वारी
आस हेच भावी माझी आस हेच भावी माझी आस भावी माझी आस हीच भावी माझी आस हीच भावी माझी आस हीच भावी माझी आस हेच भावी माझी आस हेच भावी माझी आस हेच भावी माझी आस
वारी वारी चुको रे दे हरी हरी वारी चुको रे दे वारी चुकोने निहारी वारी चुकोने निहारी वारी चुकोने निहारी वारी वारी चुकोने निहारी हरी पंढरीचा वार करे पंढरीचा वार करे पंढरीचा वार करे पंढरीचा वार करे वारी चुको चुकोने दे हरी वारी चुकोने दे हरी वारी चुकोने दे हरी वारी वारी चुकोने दे हरी वारी चुकोने दे हरी वारी चुकोने वारी चुकोने दे वारी चुकोने दे हरी वारी वारी चुकोने दे वारी चुको
आस पंढरीचा वार करी वारी चुकोने दी हरी संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा सुकाळ पंढरीचा वार करे वारी चुकोने दी हरी चंद्रभागे स्नान तुका मागे हे चिदान पंढरीचा वार करे वारी चुकोने दी हरी विठ्ठला पुंडलिक वरदा महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरु प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन सरे चरण संतांचिया सरे चरण संतांचिया सरे चरण संतांचिया पंच कृपा दाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार पंच कृपा दाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलितो वचनी अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरो सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरो भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरो भास्करा पूर्ण कीर्ती जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता विठ्ठल विठ्ठल हीच भावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकोने दी हरी. आज या ठिकाणी आमचे परमस्नेही परम आदरणीय भोसरी या मतदारसंघाचे पहिले आमदार महाराष्ट्रातील अनेक कीर्तनकारांना वारकऱ्यांना अत्यंत प्रेमाने सांभाळणारे विलासभाऊ लांडे पाटील यांचे पिताश्री विठोबा नामदेव लांडे पाटील विठोबा सोनबा लांडे पाटील व वैकुंठवासी इंदुताई विठोबा लांडे पाटील अर्थात त्यांच्या पुण्यस्मरणार्थ गेल्या 6 दिवसापासून सुरू असलेल्या या महोत्सवाचा आजचा हा 7वा दिवस आहे. उद्याच्या सकाळच्या कीर्तनाने या महोत्सवाची सांगत आहे. याही कालामध्ये अर्थात कोरोनाच्या कालामध्ये आमच्या भाऊने पुण्यासारख्या ठिकाणी हा महोत्सव करून दाखवला. मला वाटते ही त्यांच्या जीवनातली विशेषता आहे. न दिसणाऱ्या शत्रूला आपल्याला आता घाबरावं लागतं. कोरोना हा न दिसणारा शत्रू आहे, इतका भयंकर आहे. त्यांनी आपल्याला तर थांबवलंच, आपले व्यवहार तर थांबवलेच, आपला मृदंग तर थांबवलाच, आपली चाल तर थांबवलीच, पण या दुष्ट शत्रूने आपली वारीसुद्धा थांबवली की जी कधी थांबली नाही.
700 वर्षापासून कधी थांबली नाही. ज्ञानोबारायांना ज्यावेळेला त्यांची आवड विचारली, त्यांनी त्यावेळेला आपली आवड हीच सांगितली, माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुरी. आणि ही वारी मागल्या वर्षापासून थांबलेली आहे. असं वाटलं होतं मागल्या वर्षी की पुढच्या वर्षी होईल, पण याही वर्षी ती वारी थांबली. आणि म्हणूनच मला पुढे तरी ही वारी थांबू नये यासाठी हे अभंग घेण्याची इच्छा झाली. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बऱ्याचदा काही लोक असं विचारतात, भाऊ का का हरकत आहे थांबली तर आपल्याला नंतर जाता येईल, काय हरकत आहे थांबली तर आपल्याला नंतर जाता येईल. मला असं वाटतं की हा प्रश्न ज्या मुलीचे आईवडील जिवंत आहेत त्या मुलीला विचारावा, की ज्या मुलीचे आईवडील माहेरामध्ये जिवंत आहेत त्या मुलीला जर दिवाळीच्या वेळेला सासरचा एखादा माणूस जाण्यासाठी अडथळा आणत असेल तर त्या मुलीला जसा त्या माणसाचा राग येतो, त्याच पद्धतीने या वारीपासून कुणी जर अडचणीत आणत असेल तर वारकऱ्यांना सुद्धा ती गोष्ट अत्यंत वाईट वाटते. माहेराची जशी मुलीची आस आहे, आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत तर माहेरा गेलाच पाहिजे. आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत माहेरला जाण्याची मजा काही वेगळीच आहे. मी म्हणेल आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत मुलीची पिशवी कधी रिकामी येणार नाही. आई वडील गेल्यानंतर एखाद्या वेळेला त्या पिशवीमध्ये फरक पडण्याची शक्यता असेल, पण मला असं वाटतं की जोपर्यंत माहेरामध्ये मायबाप जिवंत आहेत तोपर्यंत जशी त्या मुलीला त्या माहेराची आस आहे, या वारकऱ्याचा मायबाप तर अखंड आहे, अमर आहे, नाही का. आणि तो जर पंढरपूरला असेल आणि तो जर वाट पाहत असेल आणि खऱ्या अर्थाने ती जर वारकऱ्याची दिवाळी असेल तर मला असं वाटते ती दिवाळी ज्यावेळेला थांबते, माहेरातली दिवाळी ज्यावेळेला थांबते त्यावेळेला वारकऱ्यांना त्याचं दुःख झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणूनच महाराजांनी या अभंगामधून जी प्रार्थना केली ती प्रार्थना अत्यंत महत्त्वाची आहे की देवा आता तरी वारी चुको नेदी हरी. विठ्ठल विठ्ठल असा हा अभंग कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगावर आपण चिंतन करणार आहोत. चिंतनाचा विषय असा आहे, साधूच्या जीवनातले काही विशेष असतात आणि त्या साधू त्या विशेषानेच ओळखल्या जातात. साधू फक्त नावाने ओळखल्या जात नाहीत, साधू फक्त आडनावाने ओळखल्या जात नाहीत, साधू फक्त जातीने ओळखल्या जात नाहीत, साधू गरिबीने किंवा श्रीमंतीने ओळखल्या जात नाहीत, तर साधू त्यांच्या जीवनातल्या विशेषाने ओळखल्या जातात. एखाद्या वेळेला गरिबामध्ये श्रीमंताचा मान असतो, एखाद्या वेळेला अज्ञानी माणसामध्ये ज्ञानी माणसाचा मान असतो. पण मला असं वाटतंय साधूचा जो मान आहे तो मान संतत्वाचा मान आहे की जो कधीही थांबत नाही. बघा, साधूच्या जीवनातले काही विशेष आहे आणि त्या विशेषाने साधू ओळखल्या जात आहेत. ज्यावेळेला अर्जुनाला साधू बनण्याची इच्छा झाली, अर्जुनाला साधू बनण्याची इच्छा झाली याचा अर्थ असा आहे की अर्जुन साधूच्या गप्पा मारत होता, मी निघून जाईल, मी या गादीवर बसणार नाही, मी युद्ध करणार नाही, हा गप्पा साधूच्याच होत्या. देवाला त्याला साधू बनवायचं होतं आणि साधू बनवायचं होतं म्हणून देवाने त्याला साधूची कथा सांगितली. ऐके जेथ वाचा विसवे ती साधू कथा. अर्जुना, माझ्या वाणीला विसावा मिळावा यासाठी मी तुला साधूची कथा सांगतो. आणि साधूची कथा सांगत असताना भगवंताने अर्जुनाला काही साधूचे विशेष सांगितले. एक विशेष असा आहे, साधू कसे असतात, कोण्या विशेषाने ओळखल्या जात आहेत, तर त्यांच्या जीवनातला विशेष आहे अद्वेष्टा. जे कोणाचाही कधीही द्वेष करत नाही त्याला साधू म्हणतायत. कोणाचाही आणि कधीही द्वेष करत नाही याला साधू म्हणतायत. याचा अर्थ सांगत असताना माऊलीने असा सांगितलंय की अद्वेष्टा सर्वभूताच्या ठाई द्वेषा ते नेनेची कही आप परू नाही चैतन्या जैसा. उदाहरण देत असताना चैतन्याच्या ठिकाणी जसा आपपर भाव नाही, कपड्यामध्ये सुताच्या ठिकाणी जसा आपपर भाव नाही, मडक्यांमध्ये मातीच्या ठिकाणी जसा आपपर भाव नाही, तसाच खऱ्या अर्थाने ज्यांच्या जीवनामध्ये चैतन्यामध्ये जसा आपपर भाव नाही तसा ज्यांच्या जीवनामध्ये
जीवन जगत असताना आपपर भाव नाही, त्यांना साधू असं म्हणतायत. अर्थात हा साधूच्या जीवनातला विशेष आहे. कोणाचाही कधीही द्वेष जे करत नाहीत ते साधू आहेत. माहिती आहे आपल्याला, आपण द्वेष करणाऱ्याचा द्वेष केला पाहिजे असा सामान्य व्यवहार आहे, आपण तो करत असतो. संत असं म्हणतायत की द्वेष करणाऱ्याचा द्वेष करणारा समाजामध्ये एक वर्ग आहे, त्या वर्गाचे साधू नाही. आपला द्वेष नाही केला तरी चालेल, पण आपण समोरच्याचा केला पाहिजे असाही एक वर्ग आहे, त्या वर्गामध्ये सुद्धा साधू बसत नाहीत. तर साधूचा वर्ग हा आहे, आपला कोणी किती द्वेष केला तरी चालेल, पण आपण मात्र त्याचा कधीही द्वेष करायचा नाही. हा साधूच्या जीवनातला विशेष आहे आणि या विशेषाने साधू ओळखल्या जात आहेत. विठाला वंदी कोणी मारी, निंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही मज तेही नाही, वेगळा दोहीपासून. याचा अर्थच असा आहे, अद्वेष्टा या विशेषाने साधू ओळखल्या जात आहेत. आपल्या अंगावर एखादी व्यक्ती थुंकली तरी त्याला प्रसाद देऊन मुक्त करायचं आहे, हा साधूचा विशेष आहे. एखाद्या माणसाने आपल्याला काट्याने मारलं तरी सुद्धा त्याच्या घरी त्याचे पाय चपण्यासाठी जायचं आहे, हा साधूच्या जीवनातला विशेष आहे. एखाद्याने आपल्या हातचं मडकं फोडलं तरी सुद्धा मांडे घेऊन त्याच्या घरी आपल्याला जायचं आहे, हा साधूच्या जीवनातला विशेष आहे. ज्या येसोबाने आपल्याला किती त्रास दिला तरी चालेल, पण त्या येसोबाला आपल्याला नामदेव महाराजांचं गुरु बनवायचं आहे, हा साधूच्या जीवनातला विशेष आहे आणि या विशेषाने साधू ओळखल्या जात आहे. विठाला विठाला म्हणून तर म्हटलं जाते ना, माणसासारखे नसतात म्हणून म्हटलं जाते. म्हणून म्हटले, या विशेषानेच म्हटलं जाते की ते माणसासारखे नसतात. म्हटल्या जाते ना, नदी हे संत समुद्रासारखे. नवती जगा मानसाच्या सारखे, संत नवती जगा मानसाच्या सारखे, संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा मानसाच्या सारिखे. समुद्र नदी नवे पैगा, आशन म्हणो एखादी नदी असली तरी तिला सागर म्हणत नाहीत. एखादी खूप चांगली शिळा असली, खूप चांगला दगड असला म्हणून त्याला पिंड म्हणत नाहीत. एखादी व्यक्ती प्रतिष्ठेने किती मोठी असली तरी सुद्धा त्याला साधू म्हणत नाहीत, त्याला वारकरी म्हणत नाहीत. वारकरी त्याला म्हणतायत की खऱ्या अर्थाने 50 वर्ष ज्यांनी एकही वारी पडू दिली नाही त्याला वारकरी म्हणतायत. हा वारकऱ्याचा महोत्सव आहे, ज्याने श्रीमंतीही पाहिली आणि श्रीमंती उपभोगत असताना ज्यांच्या जीवनामध्ये वारीही तेवत राहिली. मी सांगेल आपल्याला, काही गोष्टी दुर्लभ आहेत महाराज. मानुष्यंवर वंश जन्म विभवा दीर्घायु आरोग्यता सन्मित्रम सुसुता सती प्रियतमा भक्तिश्च नारायणी विद्वत्वम सुजनत्वम इंद्रिय निग्रह सत्पात्रे दानम रती एतत् त्रयोदशा गुणा संसारिना दुर्लभा. मनुष्य जन्म प्राप्त होणे ही गोष्ट दुर्लभ आहे. चांगल्या घरी हा जन्म प्राप्त होणे आणखी दुर्लभ आहे. ते घर श्रीमंत असणं ही गोष्ट आणखी दुर्लभ आहे, हे आणखी दुर्लभ आहे. ती श्रीमंती उपभोगण्यासाठी भरपूर आयुष्य भेटणं हे आणखी दुर्लभ आहे. आयुष्य भेटून उपयोग नाही, आरोग्य भेटणं आणखी दुर्लभ आहे. एखादा चांगला मित्र भेटणं आणखी दुर्लभ आहे. चांगली मंडळी असणं आणखी दुर्लभ आहे. चांगला मुलगा मिळणं हे आणखी दुर्लभ आहे. आणि मला असं वाटतंय पुढचं आणखी दुर्लभ आहे की जे सगळ्यांनी ऐकायचं आहे. हे सगळं मिळूनही ज्या घरामध्ये वारी टिकून राहणं हे आणखी दुर्लभ आहे. आणखी चांगल्या घरामध्ये जन्म आहे, श्रीमंत घरामध्ये जन्म आहे. श्रीमंत घरामध्ये जन्म असून त्या ठिकाणी ती श्रीमंती उपभोगण्यासाठी भरपूर आयुष्य आहे. फक्त आयुष्यच नाही तर आरोग्यही आहे, मुलगाही चांगला आहे, अर्थात सौभाग्यही चांगलं आहे.
मी सगळे श्रीमंती आहे, सखे सोयरे सुद्धा अत्यंत चांगले आहेत, भरपूर आयुष्य आहे. आणि हे सगळं असूनही, श्रीमंती असूनही ज्या घरी वारी टिकून आहे, हे अत्यंत महत्वाचं आहे भाऊ, अत्यंत महत्वाचं आहे. हे सगळं असूनही ज्यांच्या डोक्यावरचा बुक्का शेवटपर्यंत टिकून आहे, हे सगळं असूनही ज्यांच्या डोक्यावरचं सौभाग्य टवटवीत शेवटपर्यंत टिकून आहे, मला असं वाटतं हे प्राप्त होणं अत्यंत महत्वाचं आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कुंडली कवरता हरी विठ्ठल. हा फरक आहे, हा प्रत्येकाने मान्य केला पाहिजे. शिळेतला आणि पिंडीतला फरक मान्य केलाच पाहिजे. नदीतला आणि सागरातला फरक मान्य केलाच पाहिजे. तसंच मला सांगू द्या, कीर्तनकारातला आणि साधूतला फरक सुद्धा मान्य केला पाहिजे, नक्की केला पाहिजे. सामान्यातला आणि साधूतला फरक सुद्धा मान्य केला पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने साधूच्या जीवनातला हा विशेष आहे संतांनो. जगद्गुरू तुकोबारायांच्या जीवनातला हा विशेष आहे. ज्ञानोबारायांच्या जीवनातला, काकांच्या जीवनातला, चोखोबांच्या जीवनातला, जनाबाईच्या आणि मीराबाईच्या जीवनातला हा विशेष आहे की ते कोणाचाही द्वेष करत नाहीत. उदाहरणं देताना माणसाची उदाहरणं दिली नाहीत हो. साधूचा विशेष सांगत असताना उदाहरणं माणसाचे द्यायला पाहिजेत ना, नाहीत दिले महाराज माणसाची उदाहरणं. साधूचा विशेष सांगत असताना झाडाचं उदाहरण दिलं, दिव्याचं उदाहरण दिलं, पाण्याचं उदाहरण दिलं. कसा कोणाचा द्वेष कसा करत नाहीत सांगितलंय माऊलीने. जो खांडावया घाव घाली का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष जे दैसा. ज्यांनी लावणी केली त्यालाही तो वृक्ष सावलीच देतो. जो कुऱ्हाड घेऊन तोडायला गेला त्यालाही वृक्ष सावलीच देतो. माझ्याशी मैत्री केली तरी मी सावलीच देणार आहे, आणि कुऱ्हाड घेऊन तोडायला आला तर त्याला तोडण्यासाठी दांडासुद्धा मीच देणार आहे. असा जसा वृक्ष आहे ना, तसं साधूचं जीवन आहे. का घरची या उजेडू करावा, पारखी अंधारू पाडावा, हे नेनी जगा पांडवा दीपू जैसा. घरच्या लोकांनाच प्रकाश द्यायचा आणि बाहेरच्या लोकांसाठी अंधार ठेवायचा. हा दिवा जसा जाणत नाही ना, तसे संत सुद्धा आपल्या जीवनामध्ये जवळचा आणि दूरचा जाणत नाही. ते सारखी मैत्री करत असतात. गायीची तृषा हरू का व्याघ्रा विषभोनी मारू, हे नेनी जेगा करू तोय जैसे. एखादी गाय पाण्यावर येऊ द्या, तिचीही तृषा हरण करण्याची जबाबदारी पाण्याची आहे. आणि ती जबाबदारी सांभाळत असताना वाघाची सुद्धा तृषा त्या ठिकाणी मिटवण्यासाठी ते पाणी तयार आहे. त्याच पद्धतीने साधूचं, संतांचं जीवन आहे. आणि साधूच्या जीवनातला हा विशेष आहे अद्वेष्टा. विठ्ठल विठ्ठल आणि ही साधूच्या जीवनातली पूजा आहे. वरम सर्वेश्वर पूजनाचे, वरम सर्वेश्वर पूजनाचे, वरम सर्वेश्वर पूजनाचे, वरम सर्वेश्वर पूजनाचे. कोण्याही दिवाचा न घडो मत्सर, कोण्याही दिवाचा न घडो मत्सर, हे वरम सर्वेश्वर पूजनाचे, वरम सर्वेश्वर पूजनाचे. देवाचा मत्सर, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वरम सर्वेश्वर पूजनाचे, वरम सर्वेश्वर पूजनाचे. अद्वेष्टता या विशेषाने साधू ओळखल्या जात आहेत. निरवैरता या विशेषाने साधू ओळखल्या जात आहेत. निर्भयता अभयम सत्व संसिद्धेत या विशेषाने साधू ओळखल्या जात आहेत. आणि मला सांगू द्या, निरपेक्षता या विशेषाने साधू ओळखल्या जात आहेत. निरपेक्षता हे नासिक. जसं नाक जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे, असून सुद्धा जर कुणाला म्हटलं ना तुम्हाला नाक नाही तर राग येतो, असलं तरी राग येतो.
असून म्हटलं ना तुला काय नाक आहे. अर्थात नाक जसं शरीरामध्ये महत्त्वाचं आहे, जीवनामध्ये सुद्धा महत्त्वाचं आहे, व्यवहारामध्ये आणि समाजामध्ये सुद्धा नाक जसं महत्त्वाचं आहे ना, तसं निरपेक्षता हे साधूच्या जीवनातला विशेष आहे की ज्याची अपेक्षा संप्रदायाला आणि परमार्थाला आहे. निरपेक्षता हा साधूच्या जीवनातला विशेष आहे. म्हणून तर महाराज म्हणतायत विठाल विठाल हात पसरी जिने जिकटाचे, हात पसरी जिने हात पसरी जिरे भिकाचे, हात पसरी जिरे भिकाचे. ब्रह्मांड ठेंगणे, ब्रह्मांड करी, ब्रह्मांड ठेंगणे, ब्रह्मांड करी, ब्रह्मांड ठेंगणे, ब्रह्मांड करी, ब्रह्मांड ठेंगणे. हात पसरी जिने भिकाचे, हात पसरी जिने भिकाचे, हात पसरी जिरे भिकाचे, हात पसरी जिरे भिकाचे. हात पसरीजीने धिकत्याचे. काही मागण हे आम्हा अनुचित, वडिलाची रीत जाणत असो. जगद्गुरु तुकोबारायांचे वडील कोण? अंगद हे जगद्गुरु तुकोबारायांचे वडील आहेत. उद्धव हे जगद्गुरु तुकोबारायांचे वडील आहेत. प्रल्हाद हे जगद्गुरु तुकोबारायांचे वडील आहेत. पूर्वी जो प्रल्हाद तोची झाला अंगद, तोची उद्धव प्रसिद्ध कृष्णावतारी, मग नामदेव महाराज, मग जगद्गुरु तुकोबाराय. या वडिलाची रीत आम्ही जाणतोय. आमच्या पूर्वजांनी मागितलं नाही, फक्त कष्ट केले, फक्त सेवा केली. अंगदाने सेवा केली, उद्धवानी सेवा केली, प्रल्हादाने सुद्धा प्रभूची सेवा केली. प्रभू ज्यावेळेला प्रसन्न झाले आणि विचारलं, प्रल्हादा खूप भक्ती केली तू माझी, काय देऊ मी तुला, काय देऊ मी तुला, मी तुला दिल्याशिवाय राहणार नाही, मला तुला द्यायचं आहे. प्रल्हाद म्हणतो मला मागायचं नाही, मला द्यायचं आहे, मी तसा थांबणार नाही, मला तुला काहीतरी द्यायचं आहे. त्यावेळेला प्रल्हादाने काय मागावं? प्रल्हाद म्हणतो, देवा मला जर तुला काही द्यायचं असेल तर मला कोणापुढे कधी मागण्याची इच्छा होऊ नये, हेच दे. मला कोणापुढे कधीही मागण्याची इच्छा कधीही होऊ नये, हे दे, हे दे, मला दुसरं काहीही नको. आणि म्हणून नच भृत्या सवैवनिक असं म्हटलं जाते, मी तुझा सेवक आहे, मी व्यापारी नाही. मी तुझी सेवा केल्यानंतर, मी तुझी भक्ती केल्यानंतर, मी जर तुला काही मागत असेल तर तो मोबदला आहे, सेवेच्या मोबदल्यात मागलेला मोबदला आहे, तो मला नको. अर्थात मी व्यापारी नाही, मी भक्त आहे, मला तुझ्याजवळून काहीही नको. असं प्रल्हादाची रीत जगद्गुरु तुकोबाराय मानणार. माझ्या वडिलाची मिराशी गा देवा, माझ्या वडिलाची मिराशी गा देवा, माझ्या वडिलाची मिराशी गा देवा, माझ्या वडिलाची मिराशी गा देवा. तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, पारणे दाखिला दारवंता, उपवास पारणे दाखिला दारवंता. तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणे दाखिला दारवंता, उपवास पारणे दाखिला दारवंता. निरवैरता, निरपेक्षता हा साधूच्या जीवनातला विशेष आहे. या विशेषाने साधू ओळखल्या जात आहे. जन्माने नाही, कुळाने नाही, जातीने नाही. आज ओळखला गेले असते तर संताचे ते आप्त नव्हती संत असं म्हणायची पाळी महाराजांवर आली नसती. आणि म्हणून ऐका, संकल्पित वेळामध्ये आपण थांबणार आहोत. खरं म्हणजे निरपेक्षता हा साधूच्या जीवनातला फार मोठा विशेष आहे. एका बाजूला गीतेमध्ये भगवान अर्जुनाला म्हणतायत की अर्जुना,
निरपेक्ष हा साधूच्या जीवनातला विशेष आहे. आणि दुसऱ्या बाजूला विचार केला तर महाराज या ठिकाणी आपल्याला मागताना दिसतात, मागतायत. या अभंगातून महाराजांचं मागणं आहे. खरं सांगू का, एकदा उत्तरच देतो. जीवाने जीवापुढे मागू नये. जीवाच्या मागण्याचा विषय आहे सुख, की जे कोण्याच जीवाजवळ नाही. जीवाने जळाजवळ मागू नये, पण त्याला अंतकरच नाही तर तो देईल काय. जीवाने जळाजवळ मागायचं नाही, जीवाने जीवाजवळ मागायचं नाही, जीवाने प्रपंचाच्या समोर मागायचं नाही, तर जीवाने फक्त मागायचं असेल तर ते देवासमोर मागायचं आहे. देवासमोर मागायचं आहे. जीव जर जीवाकडे मागायला गेला तर त्याला दुःखच भोगावं लागेल. राणी दुःखिया दुःखी भेटले, नाही का. आणि म्हणून मला असं वाटतंय आपली मागणाऱ्याचीच जात आहे. महाराजही मागतायत, पण आपण प्रपंचापुढे मागतो आणि महाराज भगवंतापुढे मागतायत. प्रपंचापुढे मागणारे अजूनही मागण्यासाठीच उभे आहेत, मागण्यासाठीच उभे आहेत. दिलं नाही प्रपंचाने त्यांना. मागण्या आजही शेवटपर्यंत जायपर्यंत मागण्यासाठीच उभे आहेत. कोरोना झाल्यानंतर सुद्धा देवा ह्याच्यातून काळ गड्या, मी मग सगळंच माझं जीवन धर्मासाठी समर्पित करेल. जायेपर्यंत मागणाऱ्याची जी जात आहे ती प्रापंचिक जात आहे. आणि कोणापुढेही कधीही न मागणारी जी जात आहे ती साधूची जात आहे. आणि म्हणून प्रपंचाच्या समोर मागणारे आपण आहोत, आशेने उभे आहोत. असं वाटतंय आज मिळेल उद्या मिळेल, ते सुख प्रपंचाकडून कधी मिळत नसतं. असं वाटतंय मुलाला वडिलाकडून मिळेल, असं वाटतंय नंतर मिळेल. पण मला असं वाटतं ते पुढे पुढे चालतं, आपण त्याच्या पाठीमागं चालत असतो. मी नेहमी एक दृष्टांत सांगून जाईल. एका कुंभाराला आपलं गाढव बाजारामध्ये न्यायचं होतं. त्याच्यावर मडके लागले होते, उन्हाळ्याचे दिवस होते, मडक्याला खूप भाव होते. आता कशाला कधी भाव येतील काही सांगता येत नाही, नाही का. कधी भाव येतात. आताही भाव आहेत, पण फक्त ऑक्सिजनला आहेत, नाही का. आता मास्कला जास्त भाव आहेत, नाही का. आणि म्हणून भाव भरपूर होते. गाढवाला न्यायचं होतं. 2-4 बाजार फिरून गाढव थकलं होतं. एका ठिकाणी ते गाढव खाली बसलं. बसल्यानंतर कुंभार खूप मारत होता, पण ते उठत नव्हतं, कारण ते गाढव होतं. शेवटी एका शहाण्या माणसाला विचारलं, हे गाढव उठून मला बाजारात जायचं आहे, वेळ होत चालली, काय केलं पाहिजे गाढव उठण्यासाठी. एका शहाण्या माणसाने सांगितलं, गाढव उठण्यासाठी तू उपदेश करू नको, मी सांगतोय ते कर. म्हटले सांग ना. एक बांबू घेऊन ये. त्याने बांबू आणला. तो बांबू बरोबर गाढवाच्या पोटाला बांधला आणि समोरचं टोक गाढवाच्या समोर असं 2 हात ठेवलं. असं बघा, म्हणजे माझ्याकडे गाढव म्हणून नका बघू, पण मी सांगतो तसं. असं 2 हात समोर ते टोक ठेवलं महाराज. आणि त्या समोरच्या टोकाला एक हिरव्यागार गवताची पेंडी बांधली. आणि ती पेंडी बांधल्यानंतर गाढवाने ती पेंडी पाहिली. आता गाढवच होतं, त्याच्यामुळे ही पेंडी आपल्याला मिळाली पाहिजे म्हणून ते चालायला लागलं. लक्षात आलं ना, सगळं लक्षात आलं ना. अर्थात ते चालायला लागलं. मला खरं सांगा, ते किती दिवस चालत राहिलं म्हणजे त्याला पेंडी मिळेल. समोरच्यापैकी याचं काय उत्तर आहे. अर्थात ते गाढव किती दिवस चालत राहिलं म्हणजे त्याला पेंडी मिळेल. उत्तर आहे, मरेपर्यंत चालत राहिलं तरी त्याला ते पेंडी भेटणार नाही हिरव्या घासाची. तुम्हाला असं वाटतंय का मी हे सगळं गाढवाबद्दल बोलतो म्हणून. सर्व सुखाची या आशा जन्म गेला, एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंदता दिशा दिन पावला, माया वेदीला जीव माझा. सर्व सुखाची आशा जन्म गेला, एक मुक्ती यज्ञ गेला. हिंदता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा. मोहित नेलती कोणी, वाचोनी, सुखाची मांडणी. सर्व
आशेने, त्या आशेने गाढव जसं जन्मभर चालत राहतं, त्याच आशेने आपल्याला सुद्धा चालावं लागतं. त्या गाढवाला माझी विनंती आहे की बाबा रे, तुला तर ते पेंडी कधीच भेटणार नाही, मग दुसरं जर तिथं एखादं आलं तर त्याला खाऊ दे ना. दुसऱ्याला भेटू शकते. दुसरं जर तिथं आलं समजा तर तुझं अंतर त्याचं समांतर आहे, ते अंतर कधीच कमी होणार नाही. तू किती दिवस चालत राहिला तर तुला तर अजिबात भेटणार नाही. तुला नाही भेटणार, कारण तुला शुगर आहे. तुला नाही भेटणार कारण तुला खरं म्हणजे काय आणखी काही काही आहे. तुला फक्त ताकच प्यायचं सांगितले डॉक्टरने. मग ज्याला बिचाऱ्याची तब्येत चांगली आहे त्याला भेटू दे ना. का हो, त्याला भेटू दे. पण मला असं वाटते काही बिचारे असे आहेत, मला नाही भेटली तरी चालेल पण मी दुसऱ्याला कधीच खाऊ देणार नाही. आणि या आशेने, या सुखाच्या आशेने त्याला जसं जन्मभर चालावं लागतं. राजांनो, हा प्रपंच आपल्याला सुद्धा सुखाच्या आशेने जन्मभर चालवत ठेवतो रे. आशेने आशेने जन्म संपून जातो रे माणसाचा. आणि म्हणून प्रपंचाच्या समोर कितीही दिवस मागत राहा, प्रपंच आपली सुखाची इच्छा कधीच पूर्ण करणार नाही. मी खरं सांगू का महाराज, सुख हा शरीराचा विशेष नाही, सुख हा अंतकरणाचा विषय. सुख हा जर शरीराचा विषय असता ना तर श्रीमंतीमध्ये आपल्याला ते भेटलं असतं की साधू संत गरिबीमध्ये सुद्धा ते उपभोगतायत. सुख हा अंतकरणाचा, कसं मानायचं याचा तो विषय आहे. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने अंतकरणाचा तो विषय असल्यामुळे तो बाहेर आपल्याला कधीच भेटणार नाही. आज जाऊनच त्याचा स्वीकार त्याला आपल्याला पाहावं लागेल. आणि म्हणून मला सांगू द्या की या अपेक्षेने आपण प्रपंचाच्या समोर उभा आहे की जो आपली आशा कधीही पूर्ण करायला तयार नाही. आणि आशा अशी विचित्र आहे महाराज, ती वाढत जाते, ती वाढत जाते. सांगून जाईल, सप्त्याचे नारळ आणायचे होते अशोक महाराज. ते नारळ आणण्यासाठी एका माणसाला पाठवलं. विश्वासू माणूस होता तसा. त्याच्यावर काही पैसे दिले, एक पोतभर नारळ आणण्यासाठी पाठवलं. ते घरून निघालं, जवळच्याच बाजारामध्ये गेलं. नारळाचे भाव जरा जास्त वाटले म्हणून विचारलं स्वस्त कुठे आहेत. म्हणे मुंबईला आहे. मुंबईला गेलं, केवढ्याचं नारळ म्हणे 5 रुपयाचं. याच्यापेक्षा स्वस्त कुठं आहे, म्हणजे फुकट आहेत कोकणात. गेलं कोकणात, उंच नारळावर चढलं. तर फुकट म्हटल्यावर रोगर घेतील माणसं. चढून त्याने बरेचसे नारळ खाली टाकले, बरेचसे खाली टाकले आणि खाली उतरलं. उतरल्यानंतर एकदा त्यांनी वर पाहिलं, एक मोठं नारळ त्याला दिसलं. हे तर असलंच पाहिजे म्हणे, हे तर असलंच पाहिजे. खरंच त्या माणसासाठी सुद्धा माऊलीला एक ओवी लिहावं लागली हो. आपल्यासाठी नाही, त्याच्यासाठी. जैशी तृष्णा वाढीन न लिया, मग मेरूही हाता आलिया, तरी म्हणे एखादिया दारू आवडतो. अरे एवढे मोठे आहेत ना, मर नाही इथं. आणखी वर चढलं. नारळ मोठं होतं, एका हाताने तुटत नव्हतं. दोन्ही हात लावले, दोन्ही हाताने तोडायचा प्रयत्न केला. तसे खोडाचे दोन्ही पाय निसटले. जरा असं वाकडं झाड होतं, ते पाय काही त्या खोडाला लागत नव्हते. खाली पडला की मरण निश्चित होतं. काय करावं काही कळत नव्हतं. म्हणून एका बाजूने पाहिलं, एक उंटावाला येत होता, उंटावर बसून येत होता. त्या उंटावाल्याला आवाज दिला, हे उंटावाला दादा, मला काढून दे गड्या इथून आता, नाही तर मरतो. आता मरण निश्चित आहे, मला काढून दे. मी तुला 2000 रुपये देतो, मला काढून दे. ते उंटावरचंच होतं ते पण. ते उंटावरचं तिथं आलं. बरोबर याच्या खाली असा उंट उभा केला. हे उंटावरचं उंटावर उभं राहिलं. त्याला काढण्यासाठी हे उंटावर उभं राहून त्याचे पाय पकडले. उंटाला असं वाटलं हे उतरलं, उंट निघून गेलं. वरचं म्हणते मी 2000 रुपये देतो, मला काढून दे. खालचं म्हणते 2 देतो, फक्त नारळ सोडू नको, नाही तर दोघंही मरणार आहे आपण. आशा, प्रापंचिक आशा कधीही पूर्ण होत नाही. आणि म्हणूनच महाराजांना या ठिकाणी मागावं लागलं की देवा, माझी सुद्धा आशा आहे. विठ्ठल विठ्ठल प्रापंचिक माणसासारखी माझी आशा नसावी असं महाराजांना वाटतं. नसावी, माझी आशा अशी नसावी. प्रापंचिक माणसाला हीच आशा आहे ना, निस्सो वष्टी शतम शती दशशतम लक्षम सहस्राधिप, ही आशा प्रापंचिक माणसाची आहे ना.
माझी गरिबी राहिली तरी चालेल, पण माझी आशा मात्र पारमार्थिक राहिली पाहिजे. प्रापंचिक गरिबी राहिली तरी चालेल, अन्न करता बायको मेली तरी चालेल, अन्न करता मुलगा मेला तरी चालेल, याच गावातल्या लोकांनी मला गावातून काढून दिलं तरी चालेल, पण माझी आशा प्रापंचिक राहू नये देवा. माझी आशा प्रापंचिक राहू नये, माझी आशा पारमार्थिकच असावी. हेच मागणी महाराज अभंगाच्या हेची व्हावी माझी आस, 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 हेची व्हावी माझी आस. जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी. जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी. प्रपंचात राहणाऱ्या जगद्गुरु तुकोबारायांची आशा पारमार्थिक आहे. परमार्थामध्ये राहणाऱ्या एखाद्या व्यक्तीची आशा जर प्रापंचिक असेल तर त्याला बिचाराला ती लखलाप. पण महाराज प्रापंचिक आहेत, आशा पारमार्थिक आहे. आशा पारमार्थिक. गवळणी प्रापंचिक होत्या, आशा पारमार्थिक होत्या. भरीला उलंडोनी रीता करी घट, मिस पानियाचे गोविंदाची चट, चाले झडझडा उसंडोनी वाट, पाहे पालतोनी उभा तोची नीट हो, साडा लावियेला गोप गोपीनाथे, साडा लावियेला गोप गोपीनाथे, गोप गोपीनाथे, गोप गोपीनाथे. अर्थात जीवन प्रापंचिक असावं, इच्छा मात्र पारमार्थिक असावी. जीवन प्रपंचातलं असावं, इच्छा मात्र लोकहिताची असावी. जीवन राजाचं असावं, पण तो राजा मात्र रयतेचा असावा, रयतेचा असावा. छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन राजाचं होतं, पण इच्छा मात्र रयतेचं चांगलं व्हावं अशी होती. आणि म्हणून जीवन कुठलंही असू द्या महाराज, त्याची आशा चांगली असणं महत्त्वाचे आहे. कुठलंही असू द्या, जीवन मालकाचंच असलं पाहिजे असं नाही, नौकराचं असलं तरी चालेल, पण त्याची आशा चांगली असली पाहिजे. जीवन गुरुचंच असलं पाहिजे असं नाही, शिष्याचं असलं तरी चालेल, पण त्याची इच्छा चांगली असली पाहिजे, त्याची आशा चांगली असली पाहिजे. श्रीमंताची आशा जर प्रापंचिकच असेल तर ते सीमित राहत असतात.
पण श्रीमंताची आशा जर पारमार्थिक असेल तर मला असं वाटतंय लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा ते महोत्सव साजरा करत असतात. असू द्या, असू द्या. आमच्या वारकऱ्याजवळ श्रीमंती असली पाहिजे, पण कधी कधी तरी ते परमार्थाच्या कामी पडली पाहिजे. कधी कधी तरी परमार्थाच्या कामी पडली पाहिजे. म्हणून माझ्या महाराजांचं जीवन प्रापंचिक आहे, पण माझ्या महाराजांची आशा मात्र पारमार्थिक आहे. हो, जन्मोजन्मी तुझा दास, प्रपंचाचा नाही, जन्मोजन्मी तुझा दास, हे महाराजांची पहिली इच्छा आहे. या जन्मातच नाही, जन्मोजन्मी. विठ्ठल 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 घेईन मी जन्म याच्यासाठी साठी देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा घेईन मी याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा येईना मी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा हे नाम जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा हीच व्हावी माझी आस, देवा माझी आशा अशी असावी, जन्मोजन्मी तुझा दास, मी जन्मोजन्मी तुझा दास राहावं अशी माझी आशा असावी. दुसरी आशा महाराजांनी बोलून दाखवली, पंढरीचा वारकरी, माझी पंढरीची वारी असावी, नित्याची असावी, महिन्याची असावी. महिन्याची जमत नसेल तर 4 वाऱ्या असाव्यात, त्या नसतील तर आषाढी कार्तिकी असावी, ते जमत नसेल तर आषाढी तरी नक्की असावी. देवा मी वारकरी आहे, आणि वारकरी असल्यामुळे नेहमी नेहमी वारी करणं हे आमचं काम आहे. वारंवार वारीला जाणं हे आमचं ब्रीद आहे, आणि ती वारी नित्याची माझी असावी अशी महाराजांची इच्छा आहे. मला असं वाटते प्रत्येक वारकऱ्याची ती इच्छा आहे, आणि तीच इच्छा त्याची असावी. महाराज वारीसाठी निघालेत. महाराजांची वारीची इच्छा एवढी मोठी होती. महाराज एक वारी महाराजांची थांबली होती, तसा निरोपही महाराजांनी पाठवला होता. आणि एकदा वारीला निघाल्यानंतर असं म्हणतात महाराजांना नारू झालेत. जिजाऊ नाही म्हणत होत्या, महाराज यावेळेला वारीला जाऊ नका. महाराज वारीला निघाले. 12 दिवसात पोचत होत होते. 12 दशम्या बांधून घेतल्या होत्या. आणि ज्या वेळेला 4थ्या दशमीलाच, म्हणजे 4थ्या दशमीला अर्थात खाण्याच्या दशमीला पंढरपूर लागलं. 4थ्या दशमीला लागलं याचा अर्थ असा आहे, देवाने दुसरंच पंढरपूर तयार केलं. तशीच चंद्रभागा, तसंच पुंडलिकाचं मंदिर, तसंच सगळं पंढरपूर, तसंच मंदिर, तसाच विठोबा, तशीच रुक्मिणी. महाराजांनी त्या दशम्या मापून पाहिल्या. त्यातल्या दशम्या तर अजून शिल्लक आहे. ह्या फक्त 4च संपल्या, आणि 12व्या दशमीला पंढरपूर येते ना. ह्या 4 संपल्यानंतर पंढरपूर आलंय कसं? होऊच शकत नाही. देवा 4थ्या दशमीला जर तू पंढरपूर आणलं असेल तर मला असं वाटते तू माझी परीक्षा घेतो. मी वारकरी आहे. या 4थ्या दशमीच्या पंढरपुरातल्या चंद्रभागेमध्ये मी आंघोळ करणार नाही, कारण ही चंद्रभागा खरी नाही, तू तयार केलेली आहे. या देवाचंही मी दर्शन घेणार नाही. मला त्याच ठिकाणी जायचं आहे की ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने पंढरपूर आहे. अशी पंढरपुरावरची निष्ठा महाराजांची असल्यामुळे महाराजांची इच्छा आहे, वारी चुको नेदी हरी विठ्ठल विठ्ठल. देशामध्ये अनेक ठिकाणं असतील, पण वारी करणारे वारकरी फक्त महाराष्ट्रात आहेत. फक्त महाराष्ट्रात आहे. वारी हा जो विषय आहे ना, वारी जो विषय आहे ना, हा वारी विषय जर तुम्ही दुसऱ्याकडे गेला तर ते कोर्टाची वारी म्हणताय, पंढरपूरची नाही. वारी हा विषय फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये आहे दादा, की जो आमच्या माऊलीने सुरू केलेला आहे.
आणि जगद्गुरू तुकोबारायांनी संतांनी तो चालवलेला आहे. हा वारी हा विषय पंढरपुरातच आहे. पंढरपुरातल्या पांडुरंगाची वारी केली पाहिजे. का केली पाहिजे असं विचारू आपण महाराजांना. काशीची का नाही, द्वारकेची का नाही, मथुरेची का नाही, पंढरपुरातलीच वारी तुम्ही का सांगताय महाराज? पंढरपुरातच तुम्ही दर्शनाला जा असं का सांगताय महाराज? महिन्याला वारी करा असं का सांगताय महाराज? वारीला तुम्ही वर्षातून एक वेळेला तरी गेलं पाहिजे असं का सांगताय? दुसऱ्या क्षेत्राबद्दल तुम्ही का सांगत नाही? महाराज म्हणतायत अनेक क्षेत्र पाहिले मी, अनेक ठिकाणी गेलोय मी काशीवरून आलो, मी द्वारकेवरून आलो, मी मथुरेवरून आलो, अनेक पाहिलंय, उदंड पाहिलं मी, पण मला जाणवलं की सगळं पाहिल्यानंतर अशी चंद्रभागा नाही. ऐशी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, 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 ऐसा चंद्रभागा ऐसा भीमा, ऐसा विटेवर देव कोठे, ऐसे संत जन, ऐसे संत जन, ऐसे संत जन, ऐसे हरीचे दास, ऐसा नाम घोष सांगत होते तुका म्हणे आम्हा अनाथा काळाने आणि पंढरी निर्माण केले. पाहलंय, खूप पाहलंय मी. असे संत नाही, रथात फिरणारे संत आहेत, मठामध्ये राहणारे संत आहेत. या ठिकाणी कितीही मोठा संत असला तरी त्याला चंद्रभागेची आंघोळ करावी लागते असा दंडक आहे, त्याला प्रदक्षिणा करावी लागते असा दंडक आहे. किती मोठा वारकरी, श्रीमंत वारकरी असला तरी त्याने गरीब वारकऱ्याचं दर्शन घ्यावं अशी पद्धत आहे. ज्याच्या गळ्यामध्ये विना असेल त्याचे पाय धुवून त्याचं तीर्थ घेतलं पाहिजे अशी पद्धत आहे कुठं? सगळ्यांनी एका पंक्तीत बसावं अशी पद्धत आहे कुठं? सगळे वारकरी म्हणून चालावे अशी पद्धत आहे कुठं? आपल्या जवळ कोण बसलेलं आहे, कोण्या जातीचा बसलेला आहे, कोण्या समाजाचा बसलेला आहे, श्रीमंत आहे का गरीब आहे याचा विचार न करता फक्त वारकरी आहे याचा विचार करून सगळे या सोहळ्यामध्ये जातात. माऊली 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 माऊली. एखादा रेगडेवाला जरी असला तेव्हा तो माऊली माऊली असं कुठंच नाही महाराज. असा देव नाही, असा सोहळा नाही. पाहिलंय मी सगळं हे, आणि म्हणून तर तुम्हाला सांगतोय की या वारीला गेल्याशिवाय नरशी काय ते तिथपर्यंत ब्रह्मदेव तिचा अभिमान धारण करतायत. तिथून पुढे गंगेपर्यंत तिचा अभिमान स्वतः विष्णू धारण करतायत. समोर महादेवजी तिचा अभिमान धारण करतायत. ऐशी चंद्रभागा ऐशे भीमातीर, ऐसा विटेवर देव कोठे. पाहून या गड्या सकाळी सकाळी पूजा पाहिली आपण. खरं म्हणजे असा वारकरीच नाही की ज्यांचे नेत्र पाणावले नसतील. हे सगळं पाहून मला असं वाटतं की असा देव कुठं आहे, उभा आहे, आपल्यासाठी उभा आहे. भिवू नका, मी उभा आहे तुमच्यासाठी. या नदीमध्ये तुमच्यासाठी फक्त कमरी इतकंच पाणी आहे. घाबरू नका लेका. वारकरी म्हणून जगत असाल ना, वारकरी म्हणून जर मरत असाल ना, ती भवनदी पार करण्यासाठी तुम्हाला कठीण जाणार नाही लेका. मी आहे ना, मी आहे ना, मी आहे. घाबरू नका, या या. आणि बोलावतो वाट पाही उभा भेटीची आवडी, कृपाडू तातडी उतावीड खुणावतोय, बोलावतोय. असा उभा आहे महाराज, असा उभा आहे. असा उभा असतो ना त्यावेळेला
एखादी व्यक्ती पवित्र्यामध्ये उभी असती तसा तो उभा आहे. मी सांगू की मुलाची आणि कोणाची तरी भानगड व्हावी. लहानसा मुलगा आईकडे पळत यावा, आईकडे पळत यावा आणि पळत आलेल्या मुलाने म्हणावं की त्या नाऱ्याने मला मारलं आहे, तो माझ्या पाठीमागं मारण्यासाठी धावतो. आईने आपल्या बांगड्या वर साराव्यात आणि आईने त्याला पाठीमागं घ्यावं आणि असं कमरेवर हात देऊन उभं राहावं. ये बरं कसा येतोय तो. तसं देवा सगळ्यांना घाबरावं लागतं. त्याला काळ म्हणतायत, त्याला काळ म्हणतायत. आणि तो काळ ज्यावेळेला आपल्याला पकडण्यासाठी येतो, यम ज्यावेळेला आपल्याला पकडण्यासाठी येतो, त्यावेळेला ही आमची विठाई अशी उभी राहते आणि त्या यमाला म्हणते, ये बरं पाहतो तुझ्याकडे, हे गिराईक तुझं नाही, हे गिराईक माझं आहे. विठाल विठाल कुंडलिक हरी विठ्ठल हरी ज्ञानदेव तुकाराम आणि म्हणूनच वारी कोण करते. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, महाद्वारापर्यंत सुंदराची दाटी, सुंदराची दाटी उभे जोडून हात. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, महाद्वारापर्यंत सुंदराची दाटी, सुंदराची दाटी उभे जोडून हात. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवाराची दाटी उभे जोडून हात, सुरवाराची दाटी उभे जोडून हात. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवाराची दाटी उभे जोडून हात, सुरवाराची दाटी उभे जोडून हात. पंचप्राण घेऊन आरती देवश्री आरती भावे वो वाळती राई रखुमाईचा पती, भावे वो वाळती राई रखुमाईचा पती. सगळेजण जी वारी करतायत ती वारकऱ्याने सुरू केलेली वारी आहे, ज्ञानोबारायांनी सुरू केलेली वारी आहे. ती वारी अत्यंत महत्त्वाची आहे. महाराज म्हणतात, गड्या तुम्हाला संत सहवास पाहिजे असेल तर तुम्ही वारीला गेलं पाहिजे. तुम्हाला खरं म्हणजे जीवनातला आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही वारीला गेलं पाहिजे. एवढंच नाही, तुम्हाला मुक्त व्हायचं असलं तरीसुद्धा तुम्ही वारीला गेलं पाहिजे. ते अधिकारी पंढरीचे वारकरी, ते अधिकारी मोक्षाचे, ते मोक्षाचे सुद्धा अधिकारी आहेत. ते साधक आहेत. ते साधना करत करत पंढरपूरला जात आहेत. मला असं वाटतं ही वारी यावर्षी नाही. यातलं कोणी एखाद्या दिंडीतलं विणेकरी असेल, नाही भाऊ, यातलं कोणी एखाद्या दिंडीतलं पताकावाला असेल, यातलं कोणी एखाद्या दिंडीतलं टाळकरी असेल. हे सगळं जात असताना त्यांना त्या टाळाची, त्यांना त्या ध्वजाची, त्यांना त्या विण्याची नक्कीच आज आठवण आल्याशिवाय राहणार नाही. ती चंद्रभागा खरं म्हणजे असं असते महाराज, जी माणसं ज्या ठिकाणी भेटत आहेत ना ती माणसं त्याच ठिकाणी भेटतात. वारी बरोबर, ठेपेसुद्धा बरोबर असतात है ना. गंभीर महाराज बरोबर वारीमध्ये माऊलीसोबत चालत असताना ती बरोबर तिथं भेटले की भेटलेच, समजा तिथं आहेतच. अरे वा रे वा. का हो, याही वर्षी आले. ते रामभाऊ आले नाहीत, सांगावं लागतं त्यांना, रामभाऊ गेलेत म्हणून आले नाहीत. जिवंत असते तर वारीला आलेच असते, आलेच असते. आणि म्हणून ही जी वारी आहे, हे पंढरपूरची वारी आहे, हे मोक्षाची साधना आहे, हे भगवत प्राप्तीची साधना आहे. म्हणून देवा माझी विनंती आहे, आमची सुद्धा आता विनंती आहे, पुढच्या वर्षी तरी वारी चुकू नेदी हरी. हेची काय, हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा मी वारकरी, म्हणून वारी चुको नेदी हरी. महाराज म्हणतायत, महाराजांना आपण असं विचारू की महाराज या वारीची इच्छा तुम्ही का करताय, या वारीची इच्छा का करताय. मला त्या ठिकाणी संतांचा संग मिळेल. संत संगे सर्व काळ, संत संगे सर्व काळ,
संगे सर्व काळ संग सर्व काळ ही आशा आहे महाराजांची. सर्व काळ संतांचा संग असावा आणि अखंड सुखाचा सुकाळ असावा. दुष्काळ कधी नाही, सुखाचा सुकाळ. आणि तुम्हाला शपथ घेऊन सांगतो, सुखाचा सुकाळ पाहिजे असेल तर तुम्हाला सुद्धा संताचा संग करावा लागेल. लक्षात ठेवा, सज्जनाचा संग करावा लागेल. प्रपंचाच्या संगतीने सुखाचा सुकाळ तुमच्या जीवनामध्ये कधी आणि कधीच होणार नाही. रावणाचा सुद्धा नाही तर तुमच्या गावी. आणि म्हणून ही सुद्धा माझी इच्छा आहे. प्रेमाचा सुख अखंड प्रेमाचा सुकाळ अखंड प्रेमाचा सुकाळ पंढरीचा वार करे पंढरीचा वार करी संत संग सर्व काळ, सर्व काळ सज्जनाचा संग ही महाराजांची आशा आहे. हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वारकरी, वारी चुको नेदी हरी. संत संग सर्व काळ, सर्व काळ संतांचा संग असावा, सज्जनाचा संग असावा. सज्जनानो, आपण थांबणार आहोत 5-10 मिनिटामध्ये, पण मला असं वाटतंय की आपली संगती चांगली असावी. तरुण या ठिकाणी आहेत कीर्तन ऐकण्यासाठी काही, त्यालाही माझी विनंती आहे की खरं म्हणजे तुम्हाला हे जंगल आहे, दाट जंगल आहे, कधी काय होईल काही सांगता येत नाही. पण या जंगलामध्ये जर तुम्ही असाल तर मला असं वाटते जंगलामध्ये अनेक झाडं असतात, त्यात काही चंदनाची असतात, काही बांबूची असतात. पण चुकूनही बांबूच्या संगतीने राहू नका. वारा आला ना
बांबू घासलेत ना, आग लागली ना, तुम्ही जळल्याशिवाय राहणार नाही. असू द्या, कोणी असू द्या, तुम्हाला काटे असू द्या, पण तुम्ही चंदनाच्या संगतीने राहा. मी शपथ घेऊन सांगतो, एक दिवस तो चंदन तुम्हाला सुगंधित केल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा, नक्की केल्याशिवाय. अरे, ज्याच्या संगतीने रेडा सुगंधित होतो, ज्यांच्या संगतीने एखादी शिळा सुगंधित होते, ज्यांच्या संगतीने पशुसुद्धा सुगंधित होत आहेत, दर्शन घ्यावं लागते आपल्याला त्यांचं, माणसं का होणार नाहीत? हा संगतीचाच परिणाम असतो दादा. जे जे काही तुम्हाला या देशामध्येच नाही जगामध्ये चांगलं दिसत असेल ना, तो परिणाम सगळा चांगल्या संगतीचाच आहे. या देशात नाही जगामध्ये तुम्हाला जे जे काही वाईट दिसत असेल ना, तो परिणामसुद्धा कुसंगतीचाच आहे. जे जे काही वाईट दिसत असेल तो सगळा परिणाम कुसंगतीचा आहे. जे जे काही चांगलं दिसत असेल हा सगळा परिणाम चांगल्या संगतीचा आहे. विनंती आहे, चुकूनही काहीही झालं तरी चालेल, पण संतांची संगती, सज्जनांची संगती कधी सोडू नका, सोडू नका. आणि मला असं वाटतंय हा सुद्धा संगतीचाच परिणाम आहे गंभीर महाराज, की अशाही कालामध्ये आपल्या आईवडिलांचं पुण्यस्मरण व्हावं, चांगल्या पद्धतीने व्हावं, हा संगतीचाच परिणाम आहे. संगती जर चांगली नसती, मी खरं बोलू का, चांगल्या कुळामध्ये जन्माला येऊनही संगती चांगली पाहिजे, चांगली पाहिजे. ही जर संगती चांगली नसती, आमच्या भावने जर वारकऱ्याच्या संगतीमध्ये अर्थात चांगल्या संगतीमध्ये जर जीवन घालवलं नसतं, तर एखाद्या वेळेला आपल्या आईवडिलाचं पुण्यस्मरण या महोत्सवाने चांगलं व्हावं असं त्यांना कधीही वाटलं नसतं. हा परिणामसुद्धा संगतीचाच परिणाम आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून संत संग देई सदा, अखंड प्रेमाचा सुकाळ, सुकाळ संत संग सर्व काळ. महाराजांची इच्छा आहे संतांचा संग माझ्या जीवनामध्ये सर्व काळ असावा, आणि अथंड त्यामुळे प्रेमाचा सुकाळ माझ्या जीवनामध्ये राहील. आणि शेवटची महाराजांची इच्छा आहे की पंढरीची वारी तर असावीच, पण खऱ्या अर्थाने त्या पंढरपूरमधल्या चंद्रभागेचं स्नानसुद्धा अखंड माझ्या जीवनामध्ये असावं. अभंगाच्या चंद्रभागे स्नान, चंद्रभागे स्नान, चंद्रभागे, चंद्रभागे स्नान. तुका मागे हेच दान, तुका चंद्रभागेचं स्नान व्हावं. वर्षातून एकदा तरी पंढरीनाथांचं दर्शन व्हावं, प्रदक्षिणा व्हावी. बस एवढंच मागणं आहे देवा मला, कारण मी वारकरी आहे. वारकरी घरामध्ये माझा जन्म आहे. विठोबाच्या घरामध्ये माझा जन्म आहे. महाराजांचा जन्म सुद्धा घराण्यामध्येच आहे. आणि म्हणून वारकऱ्याच्या घरामध्ये जर माझा जन्म असेल, माझं मागणं सुद्धा हेच आहे की माझी वारी अखंड टिकावी, चंद्रभागेचं स्नान व्हावं, प्रदक्षिणा व्हावी. हेच माझं मागणं आहे. महाराज या अभंगातून म्हणतात. तुका मागे, तुका मागे, तुका मागे हेच दान, तुका मागे हेच दान. पंढरीचा वार करे, पंढरीचा वार करे. अभंगाचा भाव आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी आई वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा महोत्सव चालू आहे.
या वर्षीचा हा इतिहास आहे की हा महोत्सव या ठिकाणी चालू आहे. मला असं वाटतंय आई वडील सगळ्यांनाच असतात, पण बऱ्याचदा घरामध्ये बाईकडे जितकं लक्ष दिलं जाते तितकं आईकडे दिलं जात नाही. हे सुद्धा आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो. हे अनुभवसुद्धा आम्हाला फिरताना येत राहतात, आम्ही पाहत राहतो. आणि मी सांगून जाईल, ज्या घरामध्ये खरंच आईवडिलाची सेवा होत नसेल त्या घरामध्ये पितृदोष राहत असतो. आपला मुलगा जर आईवडिलाच्या सेवेमध्ये असेल, आईवडिलाचं जर तो मानत असेल, तर मला असं वाटतंय, माझी विनंती आहे की त्याला त्या आईवडिलापासून तोडू नका. जोडा. तुम्ही जर अत्यंत प्रेमाने आईवडिलासोबत मुलगा जर राहत असेल, त्याला जर तुम्ही तोडण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्हाला सुद्धा तुमची सून तुमच्या आईबापापासून तोडल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा, नक्की तोडल्याशिवाय राहणार. आणि म्हणून रामकथेमध्ये अनेकदा हा विषय येतो की कैकई तोडणारं पात्र आहे, म्हणून अजूनही कोणाचं नाव कैकई नाही. आणि कौशल्य हे जोडणारं पात्र आहे, म्हणून आजही कौशल्याला कोणी विसरत नाही. कौशल्या जोडणारं पात्र आहे, कैकई घराला तोडणारं पात्र आहे. म्हणून आई वडिलापासून मुलाला तोडणं ही गोष्ट फार भयंकर आहे. असंच झालं होतं एकदा. म्हटलं होतं बाईने, तुमची माय जर या घरामध्ये राहत असेल तर मी नाही राहणार. सुशिक्षित आहे मी, सुशिक्षित घराण्यातली आहे, श्रीमंताची लेक आहे. तुमची माय अशिक्षित आहे. सगळं हातामध्ये प्याला घेतल्यानंतर असा थरथर हालतो, तो खाली पडतो. बऱ्याचदा आम्हाला त्याचा त्रास होतो. मी असं म्हणेल, घरातल्या म्हाताऱ्या माणसाच्या हातचा प्याला हात हालतात म्हणून जर खाली पडत असेल आणि तो तुम्ही सहन करा. याचं कारण असं आहे, पहा, लहान होता तुम्ही तिथं असावा, इथं असा, माहेरी असावा, सासरी असा. अर्थात तुम्ही लहान होता त्यावेळेला तुम्ही तोंडामध्ये पाणी घेत होता. एखादी पिचकारी आजीच्या आईच्या तोंडावर, एखादी आजोबाच्या तोंडावर तुम्ही मारत होता, तुम्ही हसत होता. अर्थात तुमच्या तोंडातल्या पिचकाऱ्या जर त्यांनी सहन केल्या असतील तर वृद्ध आईबापाच्या हातचा खाली पडलेला प्यालासुद्धा तुम्ही सहन केला पाहिजे. तेच ते बोलत असतात महाराज, घरातली म्हातारी माणसं. आमचे वडील, आम्ही गेलो की तुला माहीत नाही, तुला कल्पना नाही, पण तेच सांगायचे. अर्थात तेच ते बोलत असतात म्हातारी माणसं. बऱ्याचदा घरातल्या तरुण लोकांना त्याचा राग येतो. काय बाबा तेच ते सांगताय सारखं तुम्ही, हे तर आता काल सांगितलं, नवीन नाही, काल ऐकलं मी. ऐका, प्रेमाने ऐका. तेच ते सांगतायत म्हणून राग मानू नका. तेच ते बोलतायत म्हणून राग मानू नका. तुमचे आजोबा तुम्हाला कडेवर घेऊन एका बाजारामध्ये गेले होते, यात्रेमध्ये गेले होते, फुगा दिसला होता तुम्हाला. तुम्ही सारखा फुगा म्हणत होते. एक तासभर फुगा म्हणत राहिले. आजूबाजूला पैसे नव्हते तरीसुद्धा दुसऱ्या जवळचे घेऊन तुम्हाला फुगा घेऊन दिला. फोडलाय तुम्ही आणखी रडायला लागले. तासभर फुगा म्हणणं जर त्यांनी सहन केलं असेल तर घरातल्या वृद्ध लोकांचं तेच ते बोलणं सुद्धा घरातल्या तरुण लोकांनी सहन केलं पाहिजे. आणि म्हणून वृद्धपणा असाच असतो. अरे खरं म्हणजे माणसाने या युगामध्ये म्हातारं होऊच नाही महाराज. निर्बीजा पृथ्वी निरौषध रसा नीचा महत्वम गता भूपाला निज धर्म कर्मरहिता विप्रा कुमार्गे रता भार्या भृतुविरोधिनी पररता पुत्रा पितू दूषका हा कष्टम खलु वर्तते कलियुगो धन्या नराय मृता. असं म्हणतायत की अशा कष्टतर युगामध्ये जास्त दिवस जगणाऱ्यापेक्षा लवकर गेलेली माणसं फार चांगले. धन्या नराय मृता. म्हातारपण वाईट असते. एखाद्या वेळेला जवळच कुठं घाण झाली असेल तर त्रास मानू नका. लहान होता, रांगत गेला होता आईजवळ. त्यावेळेला तुमची आई, आत्या आणि आजी स्वयंपाकघरामध्ये जेवण करत होत्या. जवळ गेलात तुम्ही आणि ताटाच्या समोर तुम्ही घाण केली. त्यांनी आपली ताटं बाजूला केले, अगोदर तुमची व्यवस्था केली, नंतर त्या जेवायला बसल्यात. मला असं वाटतंय ताटासमोरची घाण जर त्यांनी सहन केली असेल तर घरातल्या वृद्ध लोकांचा वृद्धपणासुद्धा तुम्ही सहन केला पाहिजे.
100% सांगतो, तुम्हाला आशीर्वाद घेण्यासाठी कुठंही जाण्याची गरज पडणार नाही. आशीर्वाद घर पोहोचेल. तुमची माय जर या घरामध्ये राहत असेल तर मी राहणार नाही म्हणणारी सून त्या घरामध्ये होती. बिचारा ऐकणारा होता, त्याला ऐकावं लागत होतं, त्याचाही नाविलाज होता. म्हणून आईची व्यवस्था त्याने गोठ्यामध्ये केली. एक खाट तिला झोपण्यासाठी दिली, एक गोदडी टाकण्यासाठी दिली, तिचं पायतं तुटलेलं होतं. एक तांब्या पाणी पिण्यासाठी दिला, एक खापर थुंकण्यासाठी दिलं, एक जलमरचं ताट जेवण करण्यासाठी दिलं. आणि सून म्हणायची, आजीबाई, काय म्हणतात, सासूबाई नाही का, सासूबाई जास्त आवाज करायचा नाही. जास्त जोराने बोलायचं नाही. गोठ्यामध्ये व्यवस्था आहे तुमची. तुमची शरम लागते आम्हाला या बैठकीमध्ये. तुम्हाला बोलता येत नाही, तुमची बोबडी वाढते, मान हलते तुमची. आम्ही सुशिक्षित आहोत, श्रीमंतच झालो आम्ही आता, आम्ही गुंठापती झालो. तुम्ही त्यावेळेला केलंय कामं, आता एक गुंठा विकला की हे सगळं आमचं भागतंय. आम्ही आता श्रीमंत आहोत, तुम्ही अशिक्षित आहात, तुम्हाला समजत नाही. आणि म्हणून तुम्ही गोठ्यामध्येच राहिलं पाहिजे. गोठ्यामध्ये सासूची अर्थात त्याच्या माईची व्यवस्था झाली. आणि त्या ठिकाणी एक एक दिवस युगासारखा वाटत होता. आणि कधी नातू जरी तिथून गेला तरी नातवाला म्हातारीजवळ जाण्याची परवानगी नव्हती. म्हातारीला नातवाची सारखी आठवण येत होती. नातू जास्त आवडतात ना आजीला, नातवाला तिकडे जाऊ दिल्या जात नव्हतं. जायचं नाही म्हातारीजवळ, थेरडीजवळ जायचं नाही. बिचारा कधी जात नव्हता, त्याला परवानगी नव्हती. एक दिवस म्हातारी त्या खाटल्यावरच गेली आणि त्या ठिकाणी मुलाने ती सगळी विधी केली. पण हा जो नातू होता ना, हिचा जो मुलगा होता ना, जिने खाटलं तिथं नेलं होतं, तिचा मुलगा होता ना, त्याने एक आयडिया केली. त्याने ती गोदडी सगळी अशी गुंडाळून घेतली, ते खापर घेतलं, ते ताट घेतलं, ते सगळा तांब्या घेतला, ती काठी घेतली. एक काचाची अलमारी होती घरामध्ये, त्याच्यामध्ये सगळ्या वस्तू ठेवून दिल्या. त्याला कुलूप लावलं. एक दिवस माईचं लक्ष गेलं, नाऱ्या हे कोणी ठेवलं? मा मी ठेवलंय. कुलूप लावलंय. म्हटले हा चाबी कुठं आहे? म्हणजे माझ्या कमरीला आहे, देल एका. मूर्ख कुठला, कशासाठी ठेवलं आपल्या घरामध्ये? हे आपल्या घरामध्ये शोभतंय का आता? हे कशासाठी ठेवलं? ही गोदडी, हे कशासाठी काठी, हे कशासाठी ताट? मला वाटतं हे कशासाठी तुमच्या लक्षात आलं असेल. हे कशासाठी ठेवलं? त्यावेळेला नाऱ्याने उत्तर दिलंय, मा तुमचं जरी काम संपलेलं असलं तरी तुम्ही म्हातारे झाल्यानंतर मला याचं काम पडणारच आहे ना. केले कर्म झालं त्याची भोग आले, त्याचे भोग आले. केले कर्म झाले त्याचे भोग आले, त्याचे भोग आले. केले कर्म झाले त्याचे भोग आले, त्याचे भोग आले. केले कर्म झाले त्याचे भोग आले, त्याचे भोग आले. उपजले मेले, उपजले मेले ऐसे किती. उपजले मेले, उपजले मेले ऐसे किती. या निमित्ताने हा आपल्याला संदेश आहे. आई वडिलांची सेवा, घरातल्या वृद्ध लोकांची सेवा जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची असते. ज्याला आधार नाही त्याला आधार देणं महत्त्वाचं असतो. काही बेवारस वृद्ध आहेत बाळासाहेब, आता त्या बेवारस वृद्धांची सुद्धा एक व्यवस्था असावी म्हणून आम्ही प्रयत्न करतो आहे. कोणीच वारस नाही, त्याला कोणी सांभाळत नाही. विषय असा आहे की आपण हे खरं सांभाळलं पाहिजे, त्याशिवाय भविष्यात आपल्याला समाधान भेटणार नाही. आणि हा संदेश म्हणून हा उत्सव, हा महोत्सव अत्यंत महत्त्वाचा आहे. आमचे भाऊ लांडेसाहेब यांनी हा संदेश फक्त तुमच्या जिल्ह्यालाच नाही तर संबंध महाराष्ट्राला दिला. महाराष्ट्रातले अनेक लोक सध्या हे सगळं पाहत आहेत. म्हणून मला असं वाटतं की हा संदेश ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला दिला त्यांचं आपण एकदा सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. आणि असा संदेश आपणही देत राहावा. आणि म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत महत्त्व वाटत नसलं तरीसुद्धा ते कळून घ्यावं. सुशिक्षित लोकही कळून घेत नाहीत. जे स्वतःला खूप उच्च शिक्षित मानत आहेत त्यांच्याकडूनच जास्त हे अपराध होण्याची शक्यता असते.
त्यांनीसुद्धा हा विचार करावा आणि खऱ्या अर्थाने असे महोत्सव महाराष्ट्राला देण्याचा प्रयत्न करावा की जो आमच्या हरिभक्तीपरायण लांडे भाऊने केलात. या ठिकाणी अनेक माझे सखे उपस्थित आहेत. हे दोन्ही पक्वादे माझ्या आवडीचे पक्वादे आहेत. ही सगळी गायक मंडळी माझ्या आवडीची आहे. माझं एक सालं असं आहे की पुन्हा नाव विसरून राहिलं तर काय करणार आणि म्हणून आपण सगळेजण या ठिकाणी आहात. आमचे बंधू बाळासाहेबसुद्धा या ठिकाणी आहेत. आज त्यांचा परिचय म्हणजे खरं म्हणजे भांडारा डोंगरावरचं ते मंदिर म्हणजे बाळासाहेबाचा खरा परिचय आहे आणि हा परिचय आपण करून घ्यावा. आणि खरं म्हणजे एवढा मोठं काम, देशातलं एखादं जगद्गुरू तुकोबारायचं मंदिर असावं, महाराष्ट्रातलं नाही देशातलं, देशाला हेवा वाटेल असं जगद्गुरू तुकोबारायचं मंदिर का असू नये, का असू नये, का असू नये, असलं पाहिजे. अरे तुम्हाला सांगतो, जगद्गुरू तुकोबारायसारखा साधू होणारच नाही, लक्षात ठेवा, होणारच नाही, होणारच नाही. देवाने जरी प्रयत्न केला ना याला पुन्हा निर्माण करायचं तरी होणार नाही, लक्षात ठेवा. देवाला बनवावं लागतं, बनवावं लागतं, साधू बनत असतात. देवाला मूर्तिरूपाने बनवावं लागतं, साधूला बनावं लागतं, स्वतः बनावं लागतं, स्वतः त्याग करावा लागतो. आणि ज्यांनी जीवनामध्ये एवढा मोठा त्याग केला त्याचं स्मरण अखंड राहावं यासाठी फार मोठ्या भव्य मंदिराची उभारणी भंडारा डोंगरावर चालू आहे. आणि खऱ्या अर्थाने आमचे बंधू बाळासाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही ज्यांच्या इथं नेहमी वास्तव्याला असतो असे आमचे दत्तात्रय भाऊ या मेत्रे या ठिकाणी उपस्थित आहेत, रामानीजी आहेत, आमचे काका आहेत. आपण सगळेजणं अत्यंत प्रेमाने या ठिकाणी उपस्थित आहे. या मंडपामध्ये आल्यानंतर असं वाटतं की लॉकडाऊनच नाही. आणि ही स्थिती आणखी महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आणि जगामध्ये यावी अशी प्रभूच्या चरणी प्रार्थना करतो. काळ भयंकर आहे. जवळचे जवळचे मित्र निघून गेलेत, कुणाचे आईवडील गेलेत मुलाच्या देखत, तर काहीचे मुलं गेले आईवडिलाच्या देखत, काही खरं म्हणजे उघड्यावर पडलेत. मला एक फोन होता मागच्या याच्यामध्ये की महाराज माझा भाऊ, माझे आईवडील, माझी भाऊजाई सगळेच ॲडमिट आहेत म्हणे, सिरियस आहेत. कुणाचा 15 आहे, कुणाचा 14 आहे, कुणाचा 11 आहे. पण माझी इच्छा एवढीच आहे, मरू द्या हो आईवडील, पण भाऊ तर जगला पाहिजे, ते वृद्धच आहेत. मला असं वाटते अशा अवस्थेवर लोक त्या काळामध्ये जगत होते. अशी पाडी आता महाराष्ट्रावर, देशावर येऊ नये अशी प्रार्थना भगवंताच्या समोर करतो. आणि आपण सावध झालं पाहिजे. कधी कुणाला जावं लागेल सांगता येत नाही, सांगता येत नाही. म्हणून देवाला अशी प्रार्थना करू द्या की देवा, जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत आमच्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं घडावं, चांगलं घडावं. तुम्ही केलं तेवढं तर चांगलं आमच्या जीवनामध्ये नाही घडणार, पण जेवढं घडेल तेवढं देवासाठी, देशासाठी आणि धर्मासाठी असावं अशी प्रभूकडे प्रार्थना करतो. या ठिकाणी माझे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले पुरे वेळा पुढे उत्तर कराच्या मापरा नाही विचारिला कार मे आपुला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकारा तुकारा तुकारा